वाई वन विभागाच्या बेधडक कारवायामध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त. दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2026 रोजी दोन्ही कारवायामध्ये टेम्पो व ट्रॅक्टरसह एकूण 6,15,895 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. वाई वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी वन विभागाचे अधिकारी बोपेगाव तालुका वाई परिसरात गस्त घालत असताना सातारा पुणे महामार्गावर टेम्पो क्रमांक MH11 CH 9534 विनापास विनापरवाना लाकूड वाहतूक करताना आढळून आला. सदर टेम्पो चौकशीकामी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. यामध्ये 4,11,785 रुपयाचा मुद्देमाल आढळून आला. सदरची कारवाई उपवन संरक्षक अमोल सातपुते, सातारा वन विभाग, सहाय्यक वनसंरक्षक रोंदळ सातारा तसेच वाईचे वनक्षेत्रपाल महादेव हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून या कारवाईमध्ये वाईचे वनपाल संग्राम मोरे, वनरक्षक अश्विनी करडे बोपेगाव, वनरक्षक साक्षी शिंदे भुईंज यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विराटनगर वाई भागात फिरती तपासणी करत असताना रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक MH11 G 351 यामधून आरोपी सुधीर सुभाष चव्हाण हे विनापास विनापरवाना आंबा बोर जातीचा लाकूड माल वाहतूक करताना निदर्शनास आल्याने सदर ट्रॅक्टरवर ट्रॉली आरोपीसह चौकशीसाठी ताब्यात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने वनक्षेत्रपाल कार्यालय वाई येथे आणून वन विभागाने 2,04,110 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदरची कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सातारा वन विभाग, श्री रौंदळ सहाय्यक वनरक्षक सातारा, वनक्षेत्रपाल महादेव हजारे वाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून या कारवाईमध्ये वाईचे वनपाल संग्राम मोरे आणि वनरक्षक सुमित कुमार चौगले यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरू आहे.